श्री स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्र अध्याय 13। श्री गणेशाय नमः। नामधारक शिष्य राणा, लागे सिद्धाची आचरणा, करसंपुट जोडून जाणा, विनवितसे परियेसा। प्रयागी असता गुरुमूर्ती, माधव सरस्वतीसी दीक्षा देती, पुढे काय वर्तले स्थिती, आम्हा प्रति विस्तारावे। ऐकोनी शिष्याचे वचन, सिद्धमुनी संतोषोन, मस्तकी हस्त ठेवून आश्वासिती तयावेळी। सांगेन ऐक ऐक चित्ते, चरित्र गुरुचे विख्याते, उपदेश देऊनी माधवाते, होते क्वचित काळ येथेची। असता तेथे वर्तमानी, प्रख्यात झाला महिमा सगुणी, शिष्य झाले अपार मुनी, मुख्य माधव सरस्वतीसी। तया शिष्यांची नामे सांगता, विस्तार होईल बहुकथा, प्रख्यात असती नामे सात, सांगेन ऐक एक चित्ते। बाळ सरस्वती, कृष्ण सरस्वती, उपेंद्र माधव सरस्वती, पाचवा असे अणिक यती, सदानंद सरस्वती देखा। ज्ञान ज्योती सरस्वती एक, सातवा सिद्ध आपण ऐक, अपार होतोय शिष्य आणिक, एकाहुनी एक श्रेष्ठ पै। त्या शिष्या समवेत श्री गुरु निघाले दक्षिण पंथ, समस्त क्षेत्रे पावन करीत, आले पुन्हा क्रंजनग्रासी। भेटी झाली जनक जननी, येवोनी लागता ती चरणी, चतुर्वर्ग भ्राता भगिनी, समस्त भेटिती स्वामिया। देखोनी या श्री गुरुमूर्तीसी, नगर लोक अत्यंत हर्षी, आले समस्त भेटीसी, पूजा करीती परोपरी। घरोघरी श्री गुरुसी, पाचारिती भिक्षेसी, जाहले रूपे बहुवसी, घरोघरी पूजा घेती, समस्त लोक विस्मय करीती, अवतार हा श्री विष्णू निश्चिती। वेशधारी दिसतो यती, परमपुरुष होय जाण, जननी जनक येणे रीती, पूजा करीती भावभक्ती। श्री गुरु झाले श्रीपाद यती, जाती स्मृती जननीसे। देखोनी जननी तये वेळी, माता ठेवितीस चरण कमळी, सत्य संकल्प चंद्रमौळी, प्रदोष पूजा आली फळा। पतीस सांगे तया वेळा, पूर्वजन्माचे चरित्र सकळी, विश्ववंद्य पुत्र प्रबळी, व्हावा म्हणून आराध्यले म्या। याची श्रीपाद ईश्वराचे, पूजन केले मनोवाचे, प्रसिद्ध झाले जन्म आमुचे, साफल्य केले परियेसा। म्हणून नमिती दोघे जण, विनविताती कर जोडूनी, उद्धारावे या भवारणी। जगन्नाथ यतिराया, श्री गुरु म्हणती तयासी, एकादे काळी परियेसी, पुत्र होय संन्यासी, उद्धरील कुळे 42। त्यासी शाश्वत ब्रह्मलोक, अचळ पद असे देख, त्याचे कुळी उपजदा आणिक, त्यासी ही ब्रह्मपद परियेसा। यमाचे दुःख भयाभीत, नव्हे त्याचे पितृ संततीत, पूर्वज जरी नरकी असत, त्यासी शाश्वत ब्रह्मपद। या कारणे आम्ही देखा, घेतला आश्रम विक्षेखा, तुम्हा नाही यमाची शंका, ब्रह्मपद असे सत्य। ऐसे सांगोनी तयासी, अश्वाशितसे बहुवसी, तुमचे पुत्र शतायुषी, अष्टैश्वर्य नांदती। त्यांचे पुत्र पौत्र तुम्ही, पहाल सुखे तुमचे नयनी, पावाल क्षेत्र काशी भुवनी, अंतकाळी परियेसा। त्यांची कन्या असे एक, नाम तिचे रत्नाई विशेष, श्री गुरुसी नमुनी ऐक, विनवितसे परियेसा। विनवितसे परोपरी, स्वामी माते तारी, बुडोनी जाते भवसागरी, संसार माया विष्टोनिया। संसार तापत्रयासी, आपण भीतसे परियेसी, निर्लिप्त करीगा आम्हासी, आपण तपासी जाईन। ऐकोनी तेचे वचन, श्री गुरु निरोपिती आपण, स्त्रियांसी पती सेवा चरण, तेची तप परियेसा। उतारावया पैल पार, स्त्रियांसी असे वो भ्रतार, मने करोणी निर्धार, भजा पुरुष शिव समानी। ऐकोनी श्री गुरुचे वचन, विनवितसे कर जोडून, श्री गुरुमूर्ती ब्रह्मज्ञान,
विनवितसे अवधारी। तू जाणसी भविष्यभूत, कैसे माते उपदेशित। माझे प्रारब्ध कवणगत, विस्तारावे मजप्रती। श्री गुरु म्हणती तियासी, तुझी वासना असे तपासी। संचित पाप असे तुझसी, भोगणे असे परियेसा। पूर्वजन्मी तू परियेसी, चरणी लाथिले धेनुसी। शेजारी स्त्री पुरुषांसी, विरोधे लाविला कलह जाणा। तया दोषास्तव देखा, तू ते बाधा असे अनेका। गायत्रीसी लाथिले ऐका, तू सर्वांगी कुष्ठ होसील। विरोध केला स्त्री पुरुषांसी, तुझा पुरुष होईल तापसी। तू ते त्यजील भरवसी, अर्जित तुझे ऐसे असे। ऐकोनी दुःख करी बहुत, श्री गुरुचरण असे लोळत। मज उद्धारावे गुरुनाथा त्वरित, म्हणून चरणी लागले। श्री गुरु म्हणती ऐक बाळे, क्वचित काळ असाल भले। अपरवयीसी होताची काळे, पती तुझा यती होये। तदनंतर तुझा देह कुष्ठी होईल आवेव। भोगोनी शुद्ध देह, मग होईल तुझ गती। नासता तुझा देह जाण, भेटी होईल अमुचे चरण। तुझे पाप होईल दहन, सांगेन क्षेत्र ऐकपा। भीमा तेरी दक्षिण देशी, असे तीर्थ पाप विनाशी। तेथे जाय तू भरवसी, अवस्था तुझ घडली यावरई। या भूमंडळी विख्यात, तीर्थ असे अति समर्थ। गंधर्वपूर असे ख्यात, अमरजा संगम प्रसिद्ध जाण। ऐसे सांगोनी तियेसी, श्री गुरु निघाले दक्षिण देशी। त्र्यंबक क्षेत्रासी, आले गौतमी उद्भव जेथे। शिष्यासहित गुरुमूर्ती, आले नाशिका क्षेत्राप्रती। तीर्थ महिमा असे ख्याती, पूर्णांतरी परियेसा। तीर्थ महिमा सांगता, विस्तार होईल बहुकथा। संक्षेप मार्गे तुझ आता, सांगत असे परियेसा। त्या गौतमीची महिमा, सांगता अपार असे आम्हा। बहिरार्णव उदक उगमा, ब्रह्मांडा व्यतिरिक्त। जटा मुकुटी सर्वेश्वर, धरली होती प्रीतिकर। मिळोनी समस्त ऋषीश्वर, उपाय केला परियेसा। ब्रह्म ऋषी गौतम देखा, तपस्वी असे विशेषा। व्रीही पेरिले वृत्ती एका, अनुष्ठाना जवळी। पूर्वी मुनी सकळी, नित्य पेरुणी पिकविती साळी। ऐसे त्यांचे मंत्र बळी, महापुण्य पुरुष असती। समस्त ऋषी मिळोनी, विचार करीती आपुले मनी। ऋषी गौतम महामुनी, सर्वेश्वराचा मुख्य दास। त्यासी घालिता साकडे, गंगा आणील आपुले चाडे। समस्ता आम्हा पुण्य घडे, गंगा स्नाने भूमंडळी। ऊर्ध्वरेत मुनीश्वरासी, कोटी वर्षे तपस्वियांसी। जे गती होय परियेसी, ते स्नान मात्रे गौतमीच्या। या कारणे गौतमीसी, आणावे यत्ने भूमंडळासी। साकडे घालिता गौतमासी, आणिता गंगा आम्हा लाभ। म्हणून रचली माव एक, दुर्वेची गाय संवत्सक। करोणी पाठवली ऐक, गौतमाचे व्रीही भक्षणासी। ऋषी होता अनुष्ठानी, देखिले धेनुसी नयनी। निवारावया तत्क्षणी, दर्भ पवित्र सोडले। तेची कुश झाले शस्त्र, धेनुसी लागले जैसे वज्रास्त्र। पंचत्व पावली त्वरित, घडली हत्या गौतमासी। मिळोनी समस्त ऋषीजन, प्रायश्चित्त देती जाण। गंगा भूमंडळी आण, या विणे तुम्हा नाही शुद्धी। या कारणे गौतम ऋषी, तप केले सहस्रवर्षी। प्रसन्न झाला व्योमकेशी, वर माग म्हणतले। गौतम म्हणे सर्वेश्वरा, तुवा देशील मजवरा। उद्धारावया सचराचरा, द्यावी गंगा भूमंडळसी। गौतमाचे विनंतीसी, निरोप दिधला गंगेसी। घेऊन आला भूमंडळासी, पापक्षालनार्थ मनुष्यांचे। ऐसी गंगा भागीरथी,
कवणा वर्णावया सामर्थ्य याचे कारणे श्री गुरुनाथ आले ऐक नामधारका ऐशे गौतमी तटाक यात्रा श्री गुरु आपण आचरित पुढे मागती लोकानुग्रहार्थ आपण हिंडे परियेसा तटाक यात्रा करिता देख आले श्री गुरु मंजरिका तेथे होता मुनी एक विख्यात माधवारण्य सदा मानस पूजा त्यासी नरसिंह मूर्ती परियेसी देखता झाला श्री गुरुसी मानस मूर्ती जैसी देखा विस्मित होनी मानसी नमिता झाला श्री गुरुमूर्तीसी स्तोत्र करी बहुवसी अतिभक्ती करुनिया तू तारक विश्वासी म्हणोनी भूमी अवतरलासी कृतार्थ केले आम्हासी दर्शन दिधले चरण आपुले ऐसे परी श्री गुरुसी स्तुती करी तो तापसी संतोष होऊनी अति हर्षी आश्वासिती तयावेळी म्हणती श्री गुरु तयासी सिद्ध झाली तुझ्या मंत्रासी तुझ सद्गती भरवसी ब्रह्मलोक प्राप्त होय नित्य पूजा तू मानसी करीसी नरसिंह मूर्तीसी प्रत्यक्ष होईल परियेसी न करी संशय मनात ऐसे सांगोनी तयासी श्री गुरु निघाले परियेसी आले वासर ब्रह्मेश्वरासी गंगातीरी महाक्षेत्र तया गंगा तटकात श्री गुरु समस्त शिष्यांसहित स्नान करिता गंगेत आला तेथे विप्र एक कुक्षी व्यथा असे बहुत तटाकी असे लोळत उदर व्यथा अत्यंत त्याजू पाहे प्राण देखा पोट व्यथा बहुत्यासी नित्य करी तो उपवासासी भोजन केली या दुःख ऐसी प्राणांतिक होतसे या कारणे द्विजवर सदा करी फलाहार अन्नासी त्यासी असे वैर जेविता प्राण त्याजू पाहे पूर्व दिवस तयाग्रामी आला सण महानवमी जेविला मिष्टान्न मनोधर्मी मासे ऐक पाराणे केले भोजन केले अन्न बहुत त्याने पोट असे दुखत गंगातीरी असे लोळत प्राण त्वरित त्याजू पाहे दुःख करी द्विज अपार म्हणे गंगेत त्यजीन शरीर नको आता संसार पापरूपे वर्तत मने निर्धार करोनी गंगा प्रवेश करीन म्हणोनी पोटी पाषाण बांधोनी गंगेमध्ये निघाला मनी स्मरे कर्पूर गौर उपजलो आपण भूमिभार केले नाही परोपकार अन्नदानादिक देखा ऐसी पापे आठवीत विप्र जातो गंगेत तव देखिले श्री गुरुनाथे म्हणती बोलावा ब्राह्मणासी आणा त्या ब्राह्मणासी प्राण त्यजितो का सुखेसी आत्महत्या महादोषी कुसे कवण कवणाचा श्री गुरुवचन ऐकोनी गेले शिष्य धावोनी द्विजवराते काढोनी आणिले श्री गुरु सन्मुख श्री गुरु म्हणती तयासी प्राण कागा त्याजू पाहसी आत्महत्या महादोषी काय वृत्तांत सांगा म्हा विप्र म्हणे गायती राया काय कराल पुसोनिया उपजोनी जन्म वाया भूमिभार जाहलो असे मास पक्षा भोजन करीतो उदर व्यथेने कष्टतो साहू न शके प्राण देतो काय सांगू स्वामिया श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी तुझी व्यथा गेली परियेसी औषध असे आम्हापाशी क्षण एके सांगो तुझ संशय न धरी आता मनी भिवू नको अंतःकरणी व्याधी गेली पळोनी भोजन करी पोट भरी श्री गुरुवचन ऐकोन स्थिर झाला अंतःकरणी माथा ठेवूनी श्री गुरुचरणी नमन केले तयावेळी इतुकिया अवसरी तयाग्रामीचा अधिकारी विप्र एक अवधारी आला गंगा स्नानासी तव देखिले श्री गुरुसी येऊनी लागला चरणासी नमन केले भक्तीसी मनोवाक्काय्य कर्मे अश्वासोनी तयावेळी कुसती गुरुस्तौम मौळी कवण नाम कवण स्थळी वास म्हणती तयासी ऐकोनी श्री गुरुचे वचन सांगितसे तो ब्राह्मण
गोत्र आपुले कौंडिण्य आपस्तंभ शाखेसी नाम मज सायनदेव वासस्थळ आपुले कडगंजीस आलो असे उदरपूर्तीस सेवा करीतो यवनांची अधिकारपणे या ग्रामी वसो संवत्सर ऐका स्वामी धन्य धन्य झालो आम्ही तुमचे दर्शन मात्रेसी तू तारक विश्वासी दर्शन दिधले आम्हासी कृतार्थ झालो भरवसी जन्मांतरीचे दोष गेले तुझा अनुग्रह होय जासी तरेल या भवार्णवासी अप्रयत्न आम्हासी दर्शन दिधले स्वामिया गंगा देखताची पापे जाती चंद्र दर्शने तापनासती कल्पतरुची ऐसी गती दैन्या वेगळी करी जाण तैसे नव्हती तुमचे दर्शन गुण पाप ताप दैन्य हरण देखले आजी तुमचे चरण चतुर्वर्ग फल पावलो ऐशी स्तुती करुणी पुनरपी लागला श्री गुरुचरणी जगद्गुरु अश्वासोनी निरोप देती तया वेळी श्री गुरु म्हणती तयासी आमुचे वाक्य परियेसी जटर व्यथा ब्राह्मणासी प्राणत्याग करीतसे उपशमन याचे व्याधीसी सांगो औषध तुम्हासी नेओनी आपुले मंदिरासी भोजन करवी मिष्टान्न अन्न जेविता याची व्यथा व्याधी न राही सर्वथा घेऊनी जावे त्वरिता क्षुधाक्रांत विप्रसे ऐकोनी श्री गुरुचे वचन विनवतसे कर जोडून प्राणत्याग करिता भोजन या ब्राह्मणासी होतसे जेविला काल मासे एका त्याने प्राण जातो ऐका अन्न देता आम्हासी देखा ब्रह्महत्या घडेल त्वरित श्री गुरु म्हणती सायनदेवासी आम्ही औषध देतो यासी अपूपादी माशांनासी क्षीर मिश्रित परमान्न अन्न जेविता त्वरितेसी व्याधी जाईल परियेसी संशयन धरी तू मानसी त्वरित ज्ञावे ग्रहासी अंगीकारोनी तया वेळी माथा ठेवी चरण कमळी विनवितसे करुणा बहाळी यावे स्वामी भिक्षेसी स्वीकारोनी श्री गुरुनाथ निरोप देती होका त्वरित सिद्ध म्हणे ऐक मात नामधारक शिष्योत्तमा आम्ही होतो तये वेळी समवत शिष्य सकळी जठर व्यथेचा विप्रजवळी श्री गुरु गेले भिक्षेसी विचित्र झाले त्याचे घरी पूजा केली परोपरी पतिव्रता त्याची नारी जाखाई म्हणजे परियेसा पूजा करीती श्री गुरुसी षडशोपचारे परियेसी तेणेची रीती आम्हासी शिष्या सकळिका वंदिले श्री गुरु पूजा विधान विचित्र केले अतिगहन मंडळ केले रक्तवर्ण एकेकासी पृथक पृथक चित्रासन श्री गुरुसी तेणेची परी सकळिकांसी मंडळार्चन विधीसी करीती पुष्प गंधाक्षता षडशोपचार विधीसी पंचामृतादि परियेसी रुद्र सूक्त मंत्रेसी चरण स्नापिले ते वेळी श्री गुरुचरणी अतिहर्षी पूजा करीती षोडशी तया विप्र ज्ञान कैसी चरणतीर्थ धरिता झाला अक्षय वाणे आरती श्री गुरुसी ओवाळिती मंत्र घोष अतिभक्ती पुष्पांजली करिता झाला अनेक परी गायन करी नमन करी प्रीती करी पतिव्रता असे नारी पूजा करीती उभय वर्ग ऐसे परी श्री गुरुसी पूजा केली परियेसी तेणेची विधी शिष्यासी आम्हा समस्तांसी वंदिले संतोषोनी श्री गुरुमूर्ती वर देती अतिप्रीती तुझी संतती होईल ख्याती गुरुभक्ती वंशोवंशी ऐसे बोलोनी द्विजासी आशीर्वचन देती अतिहर्षी नमन करुणी श्री गुरुसी ठाय घातले ते वेळी नाना परीचे पक्वान्न अपुपादी माशान्न अष्टविध परमान्न शर्करासहित निवेदिले शाक पाक नाना परी वाढताती सविस्तारी भोजन करीती प्रीती करी श्री गुरुमूर्ती परियेसा जठर व्यथेच्या ब्राह्मणे भोजन केले परिपूर्ण
व्याधी गेली तत्क्षणी श्री गुरुचे कृपादृष्टीने ऐसे परी श्री गुरुनाथे भोजन केले शिष्यासहित आनंद झाला तेथे बहुत विस्मय करीत सकळैक जन आश्चर्य करीती सकळ जन द्विजासी वैरी होते अन्न औषध झाले तेची अन्न व्याधी गेली म्हणताची जे ऐकती भक्तीने व्याधी नसती त्यांचे भुवना अखिल सौख्य पावती जाणा सत्यम सत्यम पुनः सत्यम इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे क्रंजनगराभिगमनं तथा विप्रोदर व्यथा निरसनं नाम त्रयोदशोऽध्यायः। श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त।